नारायण राणे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यापूर्वी देवाचं दर्शन घेण्यासाठी ते सहकुटुंब पोहोचल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। नारायण राणे, त्यांच्या पत्नी, दोन्ही मुलं आणि सोबत महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत। आज कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेसाठी नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करतायत। गोव्याचे मुख्यमंत्री सुद्धा यासाठी खास गोव्याहून आलेले आहेत। भारतीय जनता पक्षातर्फे नारायण राणे आज तुझ्या चरणाचे सहकुटुंब तुझ्या चरणाशी इथे आलेले तुला मानाप्रमाणे त्यांनी आपलं श्रीफळ त्या ठिकाणी पुरवलेलं आहे। हे तू आपलं त्या ठिकाणी मान्य करून घे। राणे घराण्याच्या मूळ पुरुषाची, खऱ्याची, थलाची, जलाची, सर्वांनी मालकाची, हात्याधिकार मालकीच्या कारणाची समजूत घाल तू करा त्या ठिकाणी समजूत घेऊ। आता त्या भारतीय जनता पक्षातर्फे आज त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता तुझा आशीर्वाद घेऊन इथून ते रवाना होणार आहे। त्याप्रमाणे खऱ्या तिकडे लक्ष करू ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहा। आता उमेदवारी अर्ज भरायला त्या ठिकाणी जाणार आहे, त्याप्रमाणे खऱ्या तिकडे लक्ष करू। तिथं त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी त्रास निर्माण नव्हता। जे उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी ते आता भरणार आहे, त्याप्रमाणे तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा करून ते आणि त्यांचे जे सहकारी त्या ठिकाणी आता पुढे त्या ठिकाणी त्यांचा पुढचा प्रवास त्या ठिकाणी सुरू व्हायचा आहे, प्रचार वगैरे व्हायचा आहे। उमेदवारी अर्ज आज त्या ठिकाणी भरणार आहेत आणि पुढचं जे कार्य त्यांच्याकडे त्या ठिकाणी पूर्ण जाणार आहे, त्याप्रमाणे खऱ्या तिकडे लक्ष करू। तुझा संपूर्ण आशीर्वाद त्या राणे कुटुंबाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा कर। ते आणि त्यांचे सहकार्य यांच्या पाठीशी तुझा आशीर्वाद उभा करून त्यांना तिथं कुठल्याही प्रकारची अडीअडचण निर्माण न होता व्यवस्थित तऱ्हेने त्यांचं त्या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे आणि तुझ्या आशीर्वादाने त्यांना त्या ठिकाणी भरघोस यश तिथं मिळालं पाहिजे। त्याप्रमाणे तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा कर। दिशेप्रमाणे त्या कुटुंबाला तिथं सुखाचा मार्ग करता कर आणि जसा आता पण त्या राणे घराण्याचा पत्रात घेऊन संरक्षण केलं ते संरक्षण कायम ठेव। अखंड रखवाली कधी रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरीमधल्या काळभैरव देवी मंदिरात नारायण राणे सहकुटुंब पोहोचले। तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण दृश्य पाहतो आहोत। बारामतीतल्या श्री राम मंदिरात पवार कुटुंबीय दाखल झाले आहेत। आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत। आज सुप्रिया सुळे सुद्धा बारामतीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर नारायण राणे सहकुटुंब काळभैरव देवी मंदिरात पोहोचलेत रत्नागिरीतल्या आणि इथे देवाचं दर्शन घेऊन इथे पुजाऱ्यांच्या वतीनं नारायण राणे आणि कुटुंबियांच्यासाठी साकडं घालण्यात आलं। तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा भगवान श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे। विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, जर आपण पाहिलं तर आता नारायण राणे जे आहेत ते रत्नागिरीमध्ये आलेले आहेत आणि रत्नागिरीचं ग्रामदैवत या ठिकाणचं काळभैरव मंदिरात आता ते देवाचं दर्शन घेत आहेत आणि तिथूनच ते आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात करणार आहेत। मात्र जर काल आपण पाहिलं तर काल त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणे आपल्या कुटुंबासमवेत पुन्हा एकदा त्यावेळी आपल्या कुटुंबासमवेत वरवडे गाव आहे त्यांचं मूळ गाव, त्या ठिकाणी गेले होते। त्यांनी त्या ठिकाणी देखील आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं होतं आणि कुठल्याही कामाचे शुभ काम जर असेल तर राणे त्या मंदिरात जातात आणि दरवर्षी राणेंचा त्या मंदिरामध्ये एक आशीर्वाद असतो, एक विश्वास आहे की या मंदिरामध्ये आपण नतमस्तक झाल्यानंतर आपल्या पाठीशी आपला जो देव आहे तो पाठीशी आहे असा एक त्यांचा राणेंचा एक समज आहे। त्यामुळे राणे दरवर्षी या मंदिरामध्ये जातच असतात आणि आताच आपण पाहिलं की नारायण राणे हे आता रत्नागिरीमध्ये आहेत आणि रत्नागिरीमध्ये त्यांनी या देवाचं दर्शन देखील घेतलेलं आहे। मिलिंद सर, आज अर्ज भरण्याकरता नारायण राणे किती वाजता पोहोचणार आहेत? काय विशेष मिरवणूक असणार आहे आणि कोण कोण उपस्थित असतील नारायण राणे यांच्यासोबत? निश्चितच आपण जर बघितलं तर हा जो मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बहुचर्चित आणि प्रतीक्षित होता आणि या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण याबद्दल अनेक शंका काढल्या जात होत्या। त्याचप्रमाणे या मतदारसंघातून किरण सामंत यांचं नाव चर्चेत होतं, तसंच नारायण राणे यांचं देखील नाव चर्चेत होतं। मात्र काल ज्यावेळी भाजपकडून यादी जाहीर झाली त्या 13व्या यादीमध्ये नारायण राणे यांचं नाव आल्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो भाजप कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी रात्री काल किरण सामंत असतील किंवा उदय सामंत असतील यांची त्यांच्या घरी भेट घेतली
त्यानंतर त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा देखील केली. त्यांचा राग जो आहे किंवा त्यांच्या ज्या उमेदवारी बद्दलचा जो चर्चा होती त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याचं काम जे होतं ते काल झालेलं होतं. मात्र आज उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे 10,000 पेक्षा जास्त कार्यकर्ते हे या रॅलीमध्ये सहभागी होतील. तर आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधून तब्बल लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते या रॅलीला येतील आणि काही वेळातच हे रॅलीच्या ठिकाणी पोहोचतील. त्याचप्रमाणे नारायण राणे आज 11:30 ते 12 वाजल्याच्या दरम्यान हा अर्ज दाखल करणार होते आपला उमेदवारीचा. मात्र कुठेतरी रॅलीचे कार्यकर्ते जे आहेत ते आता एकवटताना दिसत आहेत. तर राणेंचा जो वेळ असेल म्हणजे उमेदवारी अर्ज करण्याचा वेळ जो आहे तो कुठेतरी वाढलेला दिसतोय. म्हणजे सुमारे 1 ते 2च्या दरम्यान राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. 3 किलोमीटर तब्बल 3 किलोमीटरची रॅली असेल ही आणि या रॅलीमधून राणे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जातील आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील. मिलिंद. विशाल, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. 11:30ची वेळ ठरली होती. रॅली सुरू होते पुढच्या काही मिनिटात, कारण काळभैरव देवीचं दर्शन घेतल्यानंतर नारायण राणे सहकुटुंब आता या रॅलीत सहभागी होतील. नारायण राणे यांच्यासोबत शेकडोंच्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते असणार आहेत. तर TV स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण पाहतो आहोत सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबियांनी दर्शन घेतलंय. मतदानाचा अधिकार हा फार मोठा अधिकार आहे. सर्वांनी भाग घेऊन आपल्या मतांचा अधिकार उपयोग करावा. आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढचं भविष्य ठरतं. त्या भविष्य ठरवताना आपण स्वतः त्यामध्ये केंद्रबिंदू आहात. तर आपण सगळ्यांनी कठोरतेने वेळ काढून मतदान करावं ही माझी सगळ्यांना आव्हान आहे. धन्यवाद. तुम्ही सर्व मतदारांना आवाहन करते मतदानासाठी. मात्र भाऊ, पूर्व विदर्भातले जे 5 लोकसभा मतदारसंघ आहेत त्या 5 लोकसभा मतदारसंघापैकी चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ आहे. यामध्ये अतितटीचा सामना सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर. तर तुम्ही काय सांगाल, कशी तयारी झाली सगळी? मी राजकीय बोलत नाही. मी संवैधानिक पदावर आहे. मी राजकीय बयान देणार नाही. आता मी 4दा लोकसभा जिंकलो आहे, लढलो आहे अनेकदा. मी उमेदवार असताना मी सांगतो, उमेदवार असताना प्रत्येक निवडणूक जरी मी एकदा 2.5 लाखाने जिंकलो होतो, ती निवडणूक मी समजत होतो की अतितटीचीच आहे. ही निवडणूक अतितटीची मानलीच पाहिजे. कारण समोरचा स्पर्धक किती ताकदवर आहे, किती कमजोर आहे हा उमेदवार ठरवत नाही, ती जनता ठरवते. म्हणून आम्ही असं अहंकारामध्ये भाषण देत नाही, दिले नाही आम्ही. आणि हे गैरसमज कोणी मनामध्ये धरू नये की ही सामना सहज आहे. थँक्यू. म्हणजे तुम्ही सूचक असं विधान करताय की हा सामना सहज नाही, म्हणजे याबद्दल माझ्या भावना तुम्ही समजून घ्या. मी कोणाला आव्हान देत नाहीये. मी म्हणालो की 2.5 लाखाच्या मतांनी मी जिंकलो होतो लोकसभा. तेव्हाही लोकसभा मला अतितटीची वाटत होती. उमेदवारांनी याच भावनेतून लढावं ही माझी भावना आहे. मी कोणाला म्हणत नाही काहीच. तर मी न्यूज 18 आहे ना, लोकमत, माझा अर्थ समजला असा मी की मी तसं बोलत नाही. स्पर्धकांना कमजोर समजून नये हा माझा भावना आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी हंसराज अहेर. ते सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आपल्याला रांगेत उभारून मतदाराचा हक्क बजावताना पाहायला मिळतात. मात्र त्यांनी हे देखील म्हणलेलं आहे की मतदान होत राहील. मात्र जे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना आपण या ठिकाणी कमी तुल्यबळ आहे असं मानता कामा नये. प्रत्येक निवडणूक ही अतितटीचीच निवडणूक असते. व्हिडिओ सचिन सह मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.